आणि आता एक महत्त्वाची बातमी आहे। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आता शरद पवार यांच्या भेटीसाठी दाखल झालेत। अहिल्यानगर निवडणुकीसंदर्भात ही बैठक सुरू आहे। महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाण्याची पवारांच्या पक्षाची भूमिका आहे। शशिकांत शिंदे, रोहित पवार हे देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। तर हे दृश्य आपण पाहतो आहोत। बाळासाहेब थोरात हे आता शरद पवार यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये दाखल झालेले आहेत। यशवंतराव चव्हाण सभागृहात बाळासाहेब थोरात आणि शरद पवारांची महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे। या बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि आमदार रोहित पवार हे देखील उपस्थित आहेत। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार सध्या आपल्या सोबत आहेत। ऋतिक, बाळासाहेब थोरात पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। नक्कीच सागर, आपण बघतोय की शरद पवार यांचा जो पक्ष आहे त्या पक्षाची आज नंदुरबार असेल, नाशिक, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, सोलापूर हे सगळे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांच्या बैठका आहेत त्या 2 दिवसांपासून सुरू आहेत। आणि यातच जो अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडी व्हावी अशा पद्धतीचा सूर जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पाहायला मिळतोय। आणि या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या करण्यासाठी बाळासाहेब थोरात स्वतः येथे YB चव्हाण सेंटरला दाखल झालेले आहेत। मागच्या अर्ध्या तासांपासून ही बैठक सध्या सुरू आहे। या बैठकीला सुप्रिया सुळे आहे, तर रोहित पवार आहे, बाळासाहेब थोरात आहे, प्रदेशाध्यक्ष आहेत। एकंदरीत महाविकास आघाडी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हावी अशा पद्धतीचा सूर जो आहे तो या ठिकाणी बैठकीत उमटत असल्याचं आपलं पाहायला मिळतंय। ऋतिक, नक्कीच या बैठकीकडे आपलं लक्ष असेलच। धन्यवाद या माहितीसाठी।